हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. आणखीन अगदी 6 दिवसाच्या ब्रेकनंतर मी इकडे व्हिडिओ अपलोड करत आहे. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढचा व्लॉग ट्रिप व्लॉग आहे. तर चला, आता हा आहे मागचा गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. तर मी इकडं पूजेच्या तयारीमध्ये आहे. मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. आणखीन मी सकाळी सगळं आवरल्यानंतर इकडे पूजेच्या तयारीला लागलेले आहे. पूजेच्या तयारीबरोबरच मला बाकीचं भरपूर काम आहे, ते म्हणजे ट्रिपचं सगळं मला पॅकेजिंग वगैरे करायचंच आहे. त्यामुळे इकडे पट इकडे मी पूजा आवरून घेत आहे. आणखीन गुरुवार त्यानंतर शुक्रवारी आम्हाला निघायचं आहे ट्रिपसाठी. कुठे जाणार आहोत, काय काय ठरलं आहे, हे सगळं बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, इकडे माझी झालेली आहे श्री महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा. तर बघू शकता कशा प्रकारे पूजा केलेली आहे. आणि मी ह्याच्या आधीच्या गुरुवारी सांगितलं होतं की मी महालक्ष्मीसाठी नवीन मुखवट आणणार आहे, वस्त्रे आणणार आहेत. तर मी जाऊन आमच्या इथे महालक्ष्मी मंदिराचे ते खूप छान छान अशी वस्त्रे मिळतात, मुखवटा मिळतो. आता हा बाजारामध्ये नवीन आलेला आहे मुखवटा, तर तोच घेतलेला आहे. आणखीन ही वस्त्रे पण छान गुलाबी रंग, हिरवा काठ अशी असणारी. तर चला, इकडे ह्या गुरुवारी मी स्वरालाच पुस्तक वाचायला सांगितलेलं आहे, कारण मला स्वयंपाकावरून देवीला नैवेद्य वगैरे दाखवून नंतर पॅकिंग पण करायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघणार होतो. तर चला, त्यामुळे मम्मीलाही ट्रिपला नेणार आहोत. तर आदल्या दिवशीच मम्मी आलेली आहे. तर चला, गुरुवारी छान इकडे पूजेला मम्मी पण हजर होती, त्यामुळे मला खूपच छान वाटलं. तर एका आईची पूजा करत होते, तर माझी आई तिथं हजर होती, त्यामुळे मला खूप खूप छान वाटलं ह्या म्हणजे तिसऱ्या गुरुवारी. तर चला, इकडे देवीची मनोभावे पूजा करून घेतली. नैवेद्याला होतं भात, आमटी, भाजी, त्यानंतर चपाती, पापड आणि श्रीखंड आणलं होतं. तर असा झटपट असा नैवेद्य बनवला होता, तो देवीला अर्पण करून त्यानंतर खूप सारं काम होतं, रात्री सगळं आवरून ठेवायचं होतं. तर असा देवीची पूजा करून घेतलेली आहे. तर पूजा कशी झालेली आहे बघू शकताय. ह्या वेळेला देवीला सगळं नवीन नवीन घातलं होतं, कोल्हापुरी साज वगैरे. तर देवीच्या चेहऱ्यावर एक नवीनच तेज दिसत होतं त्या दिवशी. तर इकडे मम्मी बरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे. त्यानंतर आमच्या अपार्टमेंटमध्ये पण उद्यापनाचा वगैरे कार्यक्रम होता, तिकडे आम्ही दोघी गेलो होतो, कारण बऱ्याच गुरुवारी महिला उद्यापनसुद्धा करतात देवीचे. तर चला, इकडे मम्मीचा पण नमस्कार करून मम्मीला इकडे आशीर्वाद घेतलेला आहे. तर चला, नेक्स्ट मॉर्निंग मस्त अशी झालेली आहे, खूप लवकर झाली होती. तर ट्रिपला जायचंच आहे, तरीसुद्धा फक्त आपण उठून असं जाऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला खाण्याचं पण काहीतरी नियोजन करावं लागतं. तर चला, इकडे ट्रिपला जायचं आहे, तरी माझी सकाळ सकाळी एंट्री इकडं नेहमीप्रमाणे किचनमध्ये झालेली आहे. तर इकडे मी भाजीचे डिपार्टमेंट घेतलं होतं आणि माझ्या दोघी बहिणींनी बाकीचं सगळं. तर चला, इकडे घेतलेली आहे छान अशी मुगाची उसळ बनवणार आहे, कारण ट्रिपमध्ये खायला तीच चांगली. तर चला, इकडे भाजी वगैरे बनवली, रेडी झालो आणि चाललेलो आता घरातून बाहेर पडलेलो. इकडे सगळे पॅक झालेले आहेत, कोणी सकाळ होते आणि थंडी पण खूप होती, त्यामुळे वॉर्म असे सगळ्यांनी कपडे घातलेले आहेत. आणखीन आता बाहेर पडणार आहोत. तर स्टेशनवरती जायला आता घरापासून खाली एक स्टॉप आहे, आणि तिथून मग बस किंवा रिक्षाने वगैरे आम्हाला स्टेशनला जावं लागणार आहे. तर घरापासून पण स्टॉप लांब आहे, त्यामुळे आम्ही टू व्हीलरवरून स्टॉपपर्यंत जाऊन बघते, तर स्टॉपवरती खूप गर्दी होती, बस वगैरे यायची होती. बस डायरेक्ट स्टेशनला जाते, पण इतकी गर्दी होती ना, तर आता काय करायचं, इतक्या बॅग होत्या. माझी मोठी दिदी पण आली होती तिथे स्टॉपवरती खाली. तर बघू शकता किती गर्दी आहे, एवढं सगळं साहित्य न्यायचं, मला तर खूपच टेन्शन आलं होतं. त्यानंतर बसची वाट बघत थांबलो होतो, तर तिकडे एक वडाप आलं. आणखीन वडापाव म्हणजे पाठीमागची बाजू पूर्ण रिकामी होती, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना जागा बसायला मिळाली लकीली, आणि हे वडाप स्टेशनला जाणार होतो. तर चला, इकडे आमचं सगळं साहित्य ठेवलं आणि आम्ही वडापने आता स्टेशनला चाललेलो आहोत. माझ्या घरापासून पण स्टेशन थोडं लांबच आहे. तर चला, खूपच एकदम गर्दीनं बसावं लागलं, तरीसुद्धा बसपेक्षा बरं, म्हणजे अगदी साहित्य पण व्यवस्थित बसलेलं आहे आणि डायरेक्ट जाग्यावरती जाऊन थांबणार आहोत.
तर सुरुवातच अशी आमची गर्दीने झाल्यानंतर आम्हाला खूपच म्हणजे कॉमेडी वगैरे सुचत होती. तर दंगा करत आम्ही इकडं पोचलो आमच्या सिटीमधील श्री शाहू टर्मिनसला. तर चला इकडे छान रेल्वे स्टेशनला पोचल्यानंतर आता इकडे आमची 11:50ला ट्रेन होती आणि जस्ट आम्ही पोचायला इकडे ट्रेन आली होती. तर बऱ्यापैकी टायमिंग सगळं छान मॅचेस झालं होतं. तर ही आहे आमची प्रवासातील हमसफर आम्हाला घेऊन जाणारे आमची महालक्ष्मी एक्सप्रेस, जी इथून आता डायरेक्ट पोचणार आहे तिरुपती इथे. तर चला ही आता आम्ही आमचा डबा कुठे आहे ते आम्ही चेक करत होतो. तर AC डबे होते, तर पुढे तिकडे होते ते जनरलचे होते, मध्ये AC होते. तर फायनल इकडे डबा मिळालेला आहे. तर सगळी पहिला स्टॉप आहे, हा फर्स्ट स्टॉप असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. पूर्ण ट्रेन म्हणजे डबे वगैरे रिकामेच होते. तर चला बघू शकता आता इकडे छान मस्त व्ह्यू घेतलेला आहे शाहू टर्मिनसचा. आणि फायनली मी ट्रेनमध्ये एंट्री केलेली आहे. त्यानंतर माझी मधली बहीण यायची होती, ती पण रिक्षा करूनच येणार होती. तर चलो इकडे मस्त आत एंट्री केल्यानंतर इतकं छान वाटलं ना. मी पहिल्यांदाच AC ट्रेनने प्रवास करणार होते. ट्रेनने प्रवास केलेला आहे पण स्लीपर वगैरेनेच केला होता. तर ACच्या डब्यातून फर्स्ट टाईम प्रवास. माझ्या फिलिंग्स मस्त अशा खूप हॅपी एकदम कोल्हापुरी भाषेत म्हणायचं तर अगदी ढगामध्ये होत्या. सो चला इकडे दिदी आलेले आहे आणि ट्रेन सुटायला थोडा टाईम होता, त्यामुळे मस्त इकडे भरपूर फोटो वगैरे काढून घेतले, थोडे रील्स बनवले, कारण आता इतका ट्रेंड आहे ना रील्स बनवायचा. तर चला मी तुम्हाला AC डब्याचा इकडे टूर देते. मस्त असे क्लीन अगदी ब्लँकेट बेडशीट एकदम पॅक होऊन, पिलो कवर आणि एकदम क्लीन म्हणजे छानच, जसे आपण पैसे पे करतो ना त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. तर चला इकडे मिरर होता मेन म्हणजे मोठाचा मोठा. छान इकडे व्लॉगर आता आहे म्हणल्या तर मी माझा तर तुम्हाला लुक दाखवू शकते. आणखीन माझा सेल्फी स्टिक अँड माझा कॅमेरा. तर चला इकडे मस्त असं व्लॉगिंग केलेलं आहे, टूर दाखवलेले आहे. सगळ्यांनी आपल्या सीट पकडल्या. अगदी आम्हाला जवळ अशा सीट मिळालेल्या, ते महत्त्वाचं असतं. तुम्ही जर असं ग्रुपने वगैरे जाणार असाल तर तुम्हाला सगळे फॅमिलीला असं एकत्र सीट मिळालेला पाहिजेत. एका डब्यामध्ये एका असं असेल तर काहीच मजा येत नाही. तर फायनली मस्त आम्हाला 2 कंपाऊंडमध्ये अशा छान सीट मिळाल्या होत्या. तर आमची ट्रिपची मज्जा म्हणजे फर्स्ट डे आहे हा शुक्रवारी सकाळचा, म्हणजे आम्ही शुक्रवारी सकाळी निघालेलो आहोत. तर पूर्ण दिवस आमचा खाण्यामध्ये गेलेला. महत्त्वाचं म्हणजे खाणं, कॉमेडी, दंगा. आणखीन आजूबाजूला काही लोक येतच नव्हते अजून, म्हणजे पुढेच येणार होते की काय माहीत, आजूबाजूला कोणी नव्हतं. तर सुरुवात इकडे झालेली आहे खाण्यापासून. तर चला घरातून सगळं नेलं होतं. तर भरपूर काय आणलं होतं. लोणचं, चटणी, पापड, चपाती, भाजी, गाजर, हे जेवणाचं होतं. आणि आपला स्नॅक्सचे पदार्थ पण भरपूर नेले होते आम्ही. मला हेच लक्षात येत नव्हतं आम्ही ट्रिपला फिरायला चाललो आहे की इकडे आपण खाण्याच्या म्हणजे जेवणाच्या पार्टीला चाललो आहे. तर बघू शकता मस्त मनसोक्त इकडे सगळं आता दुपारचं जेवण करतो आहोत 2 वाजता. तर इकडे लाडूची, काकाची आणि आदूची म्हणजे गंमत चाललेली आहे. काका आदूला म्हणत होते की माझं बाळ. आणि इकडे लाडूची रिॲक्शन आमच्या बघू शकताय. अगदी छोटा आहे तर कसं समजतं बघा, अगदी किती रुसलेलं आहे आणि जोरात रडत होता. तर असं दिवसभर मज्जा मस्ती करतच गेलेला आहे. तर आता पुढे ट्रेन स्टॉप घेईल तसं म्हणजे लोक येत होती. तर अगदी तिरुपतीपर्यंत ह्या ट्रेनचे 27 स्टॉप होते. तर चला इकडे आता TC आलेले आहेत चेकिंगसाठी. तर सगळ्यांनी आपापली नावे द्यायची आहेत. थोडी पण मिस्टेक होऊन चालत नाही. असेल मिस्टेक तर लगेचच फाईन बसतो. तर चला मस्त जेवलो, खालो, पिलो आणि थोडा वेळ इकडे आता झोपलेलो आहोत रिलॅक्समध्ये. जेवण झाल्यानंतर इकडे 5 वाजले होते. परत इकडे आमची खादाडी गँग चालू झालेली होती. बाप रे बाप, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झाला होता. मी तर झोपून उठले, माझे डोळे बघू शकताय. त्यानंतर परत सगळे एकत्र आलेत. परत चहा कॉफी काय येईल ते ट्रेनमध्ये हे सगळं आम्ही स्नॅक नेलं होतं. भडंग, चिवडा, लाडू, तर चिली मिली, वेपर्स, भरपूर काय बिस्किट्स नेले होते. तर चला इकडे कॉफी घेतलेली आहे. तर कॉफी बरोबर सगळं एन्जॉय केलेलं आहे. तर मी या खाण्याच्या ह्याच्यावरती एक छान असा व्लॉगच म्हणजे एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण मी शॉर्ट व्हिडिओला नक्कीच टाकेन.
तर संध्याकाळी ट्रेनमधलं जेवण मागवलं ते खाल्लं आणि मस्त इकडे नाईटला आता मी आणि अदू एका सीटवरती झोपलेलो आहोत. तिकडे लाडू आमचा रात्रभर हा लाईट ऑन ऑफ बटन जवळच होता, त्याचं ते चाललं होतं. तर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग न करता ट्रिपला गेल तर खूप मोठा झोल होतो आणि तो आमच्यासोबत झालेला आहे. हे पाहण्यासाठी कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तर नेक्स्ट डे सॅटरडे मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इकडे ट्रेनमध्ये मस्त मस्त मॉर्निंग झालेले आहे. अगदी म्हणजे आता तिरुपतीच्या जवळ पोहोचत आहोत. इतकं धुकं, इतकं थंडी होती ना, तर ही चंगू मंगू केवढ्या लवकर उठून बसले होते बापरे. आणि ट्रेनमध्ये सगळे फेरीवाले, चहा कॉफी नाश्तावाले येतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर जाग होते. पण बाहेरचं क्लायमेट बघून एक नंबर फिलिंग झाली होती. जबरदस्त क्लायमेट आहे तिकडं, थंडी खूप आहे. तर चला इकडे छान फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला. त्यानंतर तिकडे आता तिरुपती आलंच होतं, म्हणजे जवळ येत होतं. तर इकडे तिकडे 3-4 प्रकारचे वेगवेगळे गजरे होते. आपल्याकडे असे नसतातच, पण खूप छान छान फ्रेश गजरे होते. त्याच्यातले आम्ही मस्त पहिली शॉपिंग आम्ही इकडे गजरा घेतलेली आहे, कारण तिथून आम्हाला जायचंच होतं पुढं दर्शनासाठी. तर चला जसं तिरुपती जवळ येईल तसं पूर्ण असं म्हणजे वेगळंच आपला भाग, तो भाग सगळं फक्त वरती इंग्लिश लँग्वेज आणि त्यांची तमिळ, तेलुगू लँग्वेज, तर कन्नड असं सगळं मिक्स होतं. तर चला इकडं फायनली स्टेशनला उतरलेलो आहोत. तर असं ऊन पण छान इकडं फ्रेश म्हणजे प्रखर ऊन होतं. सकाळ सकाळी असं एकदम जबरदस्त ऊन होतं आणि तिकडे त्या साईडला ऊन खूप असतं. तर चला इकडे स्टेशनवरती उतरलो आणि इथून खालून वरती जायचं होतं. वरती म्हणजे ते आता आम्हाला जिथे जायचं आहे तिथे रिक्षा स्टॉपला जायचं होतं. तर चला इकडे खूप खूप लोक म्हणजे भयानक. तर हे आहे तिरुपती सिटी. तिकडे ब्रिजवरून मी शूट घेतलेला आहे. खालून आहे रोड आणि ह्या वरचा रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे. इथे खाली आलो ब्रिजवरून, इथे एका ठिकाणी थांबलो. तिथे गेल्यानंतर बरीच लोक तुम्हाला तिकडे वडापवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले सगळे येतात. तुम्ही कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. तर बरेच जण खूप खूप तुम्हाला तिकडे सगळं फिरवण्यासाठी प्राईज वगैरे सांगतात. पण मेन तुम्हाला तिकडे टॅक्ट आले पाहिजे पैशाचं बार्गेनिंग करण्यासाठी. तर खूप प्राईस सांगतात, पण त्यांना खूपच तुम्ही लो प्राईसपासून स्टार्ट केला तर तुम्हाला ते कुठेपर्यंत मिडियम प्राईसपर्यंत तयार होतात. तर चला इकडे आता आम्ही फायनली जीप केलेली आहे आणि आता ह्या जीपवाला आम्हाला एक तिथली आजूबाजूची मंदिरं फिरवणार आहे. तर आता आम्हाला थोड्या वेळासाठी इथं रूम घेतलेली आहे. तर आंघोळ वगैरे करण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी. तर सगळे येतात एका रूममध्ये, सगळे आवरत आहोत. तर खूप खूप गोंधळ झाला होता. तर फायनली मस्त मनासारखं फ्रेश वगैरे व्हायला मिळालं, गरम पाण्याने आंघोळ वगैरे करायला. तर इकडे हा माझा लूक आहे. छान तिकडे गेले म्हणल्यानंतर मी तिकडचाच लूक केलेला आहे. मस्त गजरा, गळ्यामध्ये मोत्यांची माळ, कानामध्ये. तर सगळे छान इकडे फ्रेश होऊन आलो. तर तिरुपती सिटी वरती तुम्हाला दाखवलं. त्यानंतर इकडे फ्रेश झाल्यानंतर गरमागरम चहा घेतलेला आहे. तर चला अशा प्रकारे हा आमचा तिरुपतीमधील पहिला दिवस आहे. तर आता तिथून तेच जी टॅक्सी ठरवली होती ना, तेच आम्हाला सगळे मंदिर करायला नेणार होते. तर आता आमचं दर्शन होतं दुसऱ्या दिवशी, म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन घेणार होतो. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही तर तिरुपती सिटीमधील जी काही मंदिरं आहेत ना, ते फिरण्याचा निर्णय घेतला. तर म्हणजे आपला वेळ पण वाया जाऊ नये म्हणून. तर चला इकडे आता आम्ही ते ड्रायव्हर होते ते व्यवस्थित म्हणजे आम्हाला त्यांनी छान प्रकारे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर इकडे पोचलेलो आहोत आम्ही कपिला तीर्थ मंदिरला. तर ते पण खूप छान आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मस्त मस्त फ्रूट एक नंबर, इकडे फळं वगैरे आहेत सगळी. तर क्लायमेट मात्र एक नंबर, खूप झाडी, डोंगर, दऱ्या, एक नंबर असं क्लायमेट म्हणजे थंडगार हवा. तर चला फायनली इकडं पोचलो कपिला तीर्थ मंदिरला. तर इकडे स्ट्रिक्ट नियम आहेत, कोणत्याही मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. इतकं चेकिंग आणि इतकं हे आहे ना, तर अजिबात तुम्हाला शूट करायला अलाउड नाही. तर सुद्धा मी मंदिराच्या बाहेरून इकडे थोडा शूट घेतलेला आहे, कारण इथे एवढं काही स्ट्रिक्ट नव्हतं. पण आतमध्ये मंदिरामध्ये नेलेलं नाही आहे मी, बाहेरूनच मंदिराचा व्ह्यू वगैरे. तर आपल्या इकडे मंदिरांची महाराष्ट्रामध्ये कळस कसे गोल राऊंडमध्ये असतात आणि ह्यांचे असे आडवे आणि उभे असतात वरती असे उंच, म्हणजे आडव्या साईजमध्ये. तर चला हा कपिला तीर्थ मंदिर. तर इथे झरा बघू शकता वरून डोंगरातून, किती उंच एकसारखा, म्हणजे हा पावसाळ्यामध्ये नाही 12 महिने असा वाहत असतो. आणि ते त्या मंदिराच्या समोर असा पाणी म्हणजे साठवलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जाऊन तुम्ही पाय वगैरे धुवायचे असतात, मग दर्शन वगैरे घ्यायचं देवाचं. तर चला खूप लोक वगैरे. तर खूप छान म्हणजे गेल्या असं छान दर्शनच करायला मिळालं.
तर एक नंबर असा व्ह्यू होता पाठीमागचा. खरंच इतकं तिथे थंडगार वाटत होतं ना. तर इथे सगळे खाली जाऊन पाय वगैरे धुवून मंदिरामध्ये जात होते. तर मंदिर म्हणजे पण आपल्याला तिथली लँग्वेज वगैरे समजत नाही, तर आपण कसं तिथले नियम वगैरे पण त्यांचे पाळले पाहिजेत. तिथे डायरेक्ट कॅमेरा वगैरे नॉट अलाउड असतं, तर ते आपण ऑफ ठेवलाच पाहिजे. तर चला इकडे हे बघू शकताय. जाताना हे फ्रूट बघितलेले, आंबे, काकडी, पेरू, बोरं वगैरे. त्यातला आम्ही आंबे वगैरे घेतले होते खायला, कारण सगळं गँगच खादाडी गँग असल्यामुळे जाईल तिकडे आम्ही पण छान छान तिथलं सगळं ट्राय केलंच होतं. तर इकडे ह्या मंदिरांचं एक छान गोष्ट म्हणजे प्रत्येक मंदिराच्या इथे तुम्हाला पाय ओले करून पायावरती पाणी घेऊनच एंट्री मिळते. तर चला हे सगळं छान तिरुपती सिटीमधलं कृष्ण राधा मंदिर अगदी टी व्हीमध्ये पण तुम्ही बघितला असेल. ह्याचा फोटो पण मी तुम्हाला मिळाल्यानंतर इथे ॲड करेनच. जबरदस्त असं ते कृष्ण आणि साईडला त्या अशा राधा आहेत ना, बघितलं तर म्हणजे तिथून असं आपली नजरच हटत नाही. पण पूर्ण आतमध्ये कोणीही कॅमेरा मोबाईल बाहेर काढत नाही, इतके तिथं सिक्युरिटी आहे. तर तिथून दर्शन करून आलो. खाली आल्यानंतर बेसमेंटला सगळा हा मॉल आहे. इथे सगळे तुम्हाला कृष्णाची कथा, महाभारत, रामायण सगळी जुनी पुस्तकं तुम्हाला इकडे मिळणार आहेत खरेदीसाठी. तर खाण्याचे पदार्थ होते, शॉपिंगचे होते, कपडे होते, ज्वेलरी होते. मंदिरवरती आहे आणि हा मॉल खाली आहे. तर चला इकडे आता आम्ही थोडीफार तिथे खरेदी केली. त्यानंतर इकडे परत खाण्याच्या पॉईंटला आलेलो आहोत. तर इकडे घेतलेले आहेत तिथले म्हणजे प्रत्येक ठिकाणचं काहीतरी वेगळंच आहे. समोसे जे आहेत ते आपल्यासारखे इकडे नाही आहेत. हे पूर्ण टेस्ट समोसाची वेगळी आहे. तर थोडं सगळं टेस्टिंगला घेतलं होतं कसं काय तिथलं असतं म्हणून. तर समोसा पूर्ण वेगळा होता. आतमध्ये कोबी वगैरे काहीतरी वेगळंच असं त्याच्यामध्ये बॅटर होतं बटाट्याऐवजी. तर चला सगळं छान इकडे तिकडली मिठाई वगैरे ट्राय केली. त्यानंतर हे अल्परी गरुड पुतळा, हा साईंची पुतळा आहे. हा तिरुपती सिटीमध्ये 3 ठिकाणी आहे. तर हा श्री व्यंकटेश स्वामींचं वाहन असल्यामुळे तो त्यांच्या सिटीमध्ये 3 ठिकाणी आहे मंदिराच्या खाली. तर चला इकडे पद्मावती मंदिरामध्ये पोहोचलो. इथे तुम्हाला गर्दी बघू शकताय. तर इथे सगळ्यांचे पहिल्यांदा मोबाईल जमा करून घेतात, त्यानंतरच इकडे मंदिरामध्ये एंट्री आहे. तर ह्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर तिकडे बरोबर 2 ते 3 तास दर्शन लाईनमध्ये थांबून आम्ही पद्मावती देवीचं दर्शन घेतलं. तिथून आल्यानंतर इकडे आम्ही पोचलेलो आहोत श्रीनिवास कॉम्प्लेक्समध्ये, इकडे काउंटरवरती. तर तिकडे आम्ही घेत आहोत दर्शन पासेस, म्हणजे वरती श्री तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी ते आम्ही दर्शन पासेस परचेस केलेले आहेत. इथे पण खूप लाईन असते, पण लकीली काउंटर ओपन व्हायला नाही, तिथं पोचलो. लगेच आम्हाला इकडे दर्शन पासेस मिळाले. तर चला इकडे खूप धावपळ झाल्यानंतर तिथे तुम्ही काही जरी खायला गेला तर तुम्हाला इकडे इडली, डोसा, आणखीन फ्राय राईस, आणखीन रस्सम भात वगैरे असं सगळं मिळणार. तर आम्ही इकडे तिखट थोडंफार फ्राय राईस घेतला होता, डोसा आणि इडली. तर अगदी 4 दिवस आम्ही हेच खाल्लेलं आहे. तर चला इकडे सगळ्यांनी आता तिथेच श्रीनिवास कॉम्प्लेक्सच्या जवळच हे नाश्ता सेंटर आहे, स्ट्रीट फूड. तर क्वालिटी एक नंबर होती इथे ह्या नाश्त्याची. ते खाल्ल्यानंतर लगेच आम्हाला निघायचं होतं वरती, म्हणजे तिरुपती बालाजीच्या इकडे, तर मंदिराच्या इकडे. तर इथून अगदी ते तिरुपती सिटीमधून वरती श्री बालाजी मंदिर 22 किलोमीटर आहे. तर तुम्हाला इकडे आता ते आम्हाला हे जी आम्ही गाडी ठरवलेली आहे आता हा पण बघू शकता. इथे पण हा स्टॅच्यू आहे, हा गरुडाचा, जो आता इकडे बालाजीच्या इकडे आम्ही जात आहोत ना मंदिराकडे, इथे तो पायथ्याशी आहे. म्हणजे हा सिटीमध्ये 3 ठिकाणी, पद्मावती देवीच्या इकडे, कपिला तीर्थच्या तिथे एक, आणि हा आता तिरुपती बालाजीच्या टेकडीच्या खाली. तर चला इथून आता हा 22 किलोमीटर वरती प्रवास आहे आणि इथं 1000 रुपये भाडे घेतात इथून तिरुपती सिटीमधून वरती पोचण्यासाठी. तर चला इथे इतकं चेकिंग जबरदस्त आहे ना, हा चेकपोस्ट नाका आहे. तर इतक्या गाड्या थांबल्या होत्या आणि सगळी लोक चेकपोस्ट नाक्याच्या पलीकडे येऊन थांबली होती. तर आम्हीही, आमचे ते ड्रायव्हर म्हणले तुम्ही बॅग वगैरे घेऊन जा, पुढे थांबा, तोपर्यंत फोटो वगैरे काढा, गाडी यायला वेळ लागणार. तर चला इकडे पण बसलो. तर इथलं चेकिंग वगैरे हे खूप जबरदस्त आहे. म्हणजे खूप सगळ्या गाड्या वगैरे चेक करून पाठवतात. तर बरेच प्रवासी इकडे चेकपोस्टच्या पलीकडे येऊन थांबले होते, तसं आम्हीही थांबलो होतो. म्हणजे जितकं आपल्याला घरातून जाताना सगळं इझी वाटतं तसं त्याचं काही इझी नसतं. तर चला इकडे जिथं थांबलो होतं तिथून ते
प्रवेशद्वार दिसत होतो वरती डोंगरावरती. तर चला, जशी गाडीवरती जाईल तशी इतकं क्लायमेट जबरदस्त होतं ना, म्हणजे खूप 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 थंडी, भयानक थंडी होती. तर चला, इकडे फायनली आम्ही तिरुपती बालाजी मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहोत. तर पोहोचल्यानंतर इकडे साहित्य ठेवलं. आणखीन इकडे आता प्रसादाचं टायमिंग झालं होतं. तर आमचं काय घोळ झाला होता की आम्ही इकडे रूम वगैरे ऑनलाईन आधी बुक केल्या नव्हत्या, त्यामुळे आम्हाला इकडे आम्ही बुकिंग प्रोसेसला पण गेलो, पण ते टायमिंग त्यांचं ऑफ झाल्यामुळे रूमची बुकिंग प्रोसेस थांबली होती. तर चला, इकडे आम्ही थांबलेलो आहोत. तर तिथे तुम्हाला TTDच्या मोठ्या धर्मशाळा मिळतात. तिथे तुम्ही 24 तासामध्ये म्हणजे तास फ्री राहू शकता. काही पैसे वगैरे घेत नाही. तिथे एक चटई मिळते, एक ब्लँकेट मिळते, तिथे प्रसाद पण फ्री असतो. तर इथे किती लोक थांबलेले बघू शकता. चप्पलवरूनच तुमच्या लक्षात येईल हा शूट घेतलेला आहे मी. तर इथे सुद्धा हे फ्री राहण्यासाठी इतकं मोठे मोठे ह्या धर्मशाळा होतात. इथे पण लोकांना राहायला जागा मिळाली नव्हती. लकीली आम्हाला तिथे जागा मिळाली. तिथलं टोकन मिळालं 24 तासाचं. त्या टोकनमध्ये एका व्यक्तीला एक लॉकर मिळतो, आणखीन एक चटई आणि एक ब्लँकेट मिळतं. तर चला, लकीली तिकडे आम्हाला रूम नाही मिळाली, पण हे धर्मशालामध्ये राहायला जागा मिळाली. काही लोक रस्त्यावरती जिथे जागा मिळेल तिथे लोक थांबतात बाप एवढ्या थंडीमध्ये. तर चला, हे कॉमनमध्ये होतं, पण खूप छान सोय, म्हणजे एकदम क्लीन होतं. हे जबरदस्त गरम पाण्याची सोय, टॉयलेट, बाथरूम इतकं छान होतं ना, मोठमोठ्या फॅमिलीसाठी राहण्यासाठी योग्य आहे. पण इथे जास्त साहित्य असेल तर तुम्ही फक्त एक लॉकर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेफमधलं तुमचं साहित्य ठेवू शकताय. तर चला, ट्रिपच्या पहिल्या दिवशी आम्ही 4 ते 5 मंदिरं बघितली, देवांचे दर्शन घेतलं. तर पुढे काय काय घडलं हे बघण्यासाठी नक्कीच आज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.